नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो। आज आपण जाणून घेणार आहोत किडनी प्रत्यारोपण आणि अवयवदान याविषयी माहिती। त्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर मनीष कुमार माळी। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर मनीष कुमार माळी यांना किडनी विकार तज्ञ म्हणून तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे। किडनी ट्रान्सप्लांट, एबीओ इनकम्पॅटिबल ट्रान्सप्लांट्स, म्युच्युअल स्वॅब डोनर ट्रान्सप्लांट्स, पीडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट्स ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र। पुण्यातील खराडीत असलेल्या मणिपाल हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी अर्थात किडनी विकार डिपार्टमेंटचे ते कन्सल्टंट आणि कोऑर्डिनेटर आहेत। त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS आणि MD पदवी संपादित केली। त्यानंतर नवी दिल्ली येथील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची DNB इन नेफ्रोलॉजी ही पदवी देखील त्यांनी संपादित केली। तसंच त्यांनी नेदरलँड आणि दक्षिण कोरियातून किडनी ट्रान्सप्लांट विषयी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं विशेष प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे। सध्या ते DNB नेफ्रोलॉजीचे गाईड आणि एक्झामिनर म्हणून देखील कार्य करतात। त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिसंवादांमध्ये इतर किडनी तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील त्यांना विशेष निमंत्रित केलं जातं। आता आपण वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर असं म्हणतात की सध्या किडनीचे आजार प्रचंड वाढले आहेत आणि ते तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। काय सांगाल आपण याविषयी? आजकाल जर आपण पाहिलं तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर यासारख्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हेच डायबिटीज ब्लड प्रेशर जेव्हा नियंत्रणाखाली राहत नाही तेव्हा ते किडनी विकार, हृदय विकार अशांना आमंत्रण देतात। तर आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एक सुदृढ जीवनशैली जर आपण अवलंबली तर असे आजार आपल्याला होणार नाहीत। डॉक्टर, किडनीवर उपचार करून ती पूर्ववत करता येते का? आणि त्यासाठी रुग्णांनी सुद्धा काहीतरी काळजी घेणं अपेक्षित असेलच। किडनी विकाराचे साधारणतः 2 प्रकार पडतात, ज्याला आपण एक ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणतो आणि दुसरा हा क्रोनिक किडनी डिसीज। ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणजे जसं डिहायड्रेशन झालं, काही पेन किलर घेतले किंवा कुठला तरी आजार झाला जसं डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार, तर अशा आजारांमुळे किडनी ही तात्पुरत्या स्वरूपात निकामी होते। ती औषधा निकामी होत असेल किंवा पूर्णपणे निकामी होत असेल, पण असे ॲक्यूट किडनी इंजुरीचे रुग्ण यांची किडनी फंक्शन किंवा मूत्रपिंडाची कार्यक्षमता ही नॉर्मल किंवा पूर्ववत होण्याचे चान्सेस हे खूप चांगले असतात। त्यावेळेस आपल्याला जो मूळ आजार आहे त्याची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे। पण जो दुसरा आजार आहे त्याला आपण क्रोनिक किडनी डिसीज म्हणतो किंवा CKD म्हणतो, तर CKD हा सर्वसाधारणपणे काहीतरी कारणामुळे झालेला असू शकेल, जसं काही डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, जे नियंत्रणात न राहिल्यामुळे हा किडनीचा विकार हा पुढे जाऊ शकतो आणि हा पुढे जाऊन जर मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले तर अशा रुग्णांना डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट यासारख्या पर्यायांचा अवलंब करावा लागतो। आता अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर, डायलिसिस की ट्रान्सप्लांट नेमकं काय जास्त फायद्याचं आहे? डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट याची गरज रुग्णाला तेव्हाच लागते जेव्हा त्याच्या दोन्ही किडन्या किंवा मूत्रपिंड हे पूर्णपणे निकामी झालेले असतात आणि हे निकामी झालेले मूत्रपिंड पुन्हा पूर्ववत स्थितीत आणणं शक्य नसतं। आजकाल आपल्याला माहिती आहे की मेडिकल सायन्स हे खूपच ॲडव्हान्स झालेले, नवीन नवीन उपचार पद्धती आपण अवलंबू शकतो, पण असं झालं तरी किडनीचे काही आजार जे आहेत ते आजार आपल्याला पूर्ववत अजून करता येत नाहीत। मग ज्यांची मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेले असतात त्यांना मूत्रपिंडाच्या ऐवजी, म्हणजे ज्याला आपण रिनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो, म्हणजे किडनीच्या ऐवजी दुसरी काहीतरी ट्रीटमेंट द्यावी लागते। तर याचा एक भाग आहे डायलिसिस आणि दुसरा भाग आहे किडनी प्रत्यारोपण किंवा ट्रान्सप्लांट। डायलिसिसमध्ये आपण मूत्रपिंडाचं काम हे एका मशीनद्वारे, डायलिसिस मशीनद्वारे करतो, ज्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो किंवा पेरिटोनियल डायलिसिस हा सुद्धा एक प्रकार आहे। किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण म्हणजे त्या निकामी झालेल्या मूत्रपिंडाचं काम आपण एक नवीन मूत्रपिंड त्या शरीरात प्रत्यारोपित करून त्या नवीन मूत्रपिंडाद्वारे करून घेतो। तर किडनीचं काम एका मशीनद्वारे करणं आणि किडनीचं काम एका किडनीने करणं हाच त्यातला मूलभूत फरक आहे। किडनी प्रत्यारोपण ही किडनीची सर्व कामे करते, ॲज अगेन्स्ट आपण जर डायलिसिस पाहिलं तर डायलिसिस किडनीची काही ठराविक कामच हे डायलिसिस मशीन करू शकते आणि बाकी गोष्टींसाठी आपल्याला औषधोपचारांची गरज लागते। तर त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट हा कधीही किडनी डायलिसिसपेक्षा कधीही हा चांगला पर्याय आहे। डॉक्टर, अवयवदाता कोण होऊ शकतं नेमकं? म्हणजे त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया असते? सर्वसाधारणपणे जेव्हा आपण रुग्णाशी किडनी ट्रान्सप्लांट विषयी चर्चा करतो तर त्या रुग्णाचे घरातले फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपण जे म्हणतो किंवा नियर रिलेटिव्ह, म्हणजे जसे आजी आजोबा, आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी
मुलगा मुलगी हे जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह असतात हे रिलेटिव्ह त्या रुग्णाला किडनी दान करू शकतात. पण ही किडनी दान करण्यापूर्वी त्या जो दाता असतो, संभाव्य दाता असतो, त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. आणि या तपासण्या केल्यानंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा अवयवदाता अवयवदान करू शकतो आणि त्याचा अवयव काढल्यानंतर त्याला अवयव काढल्यामुळे काही त्रास होणार नाही, तर मग अशा वेळेस आपल्याला काही कायदेशीर प्रक्रिया कराव्या लागतात. जसं की ॲफिडेव्हिट्स करणे, डॉक्युमेंटची कागदपत्रांची पूर्तता करणे, आणि हे सगळं करून ती जी फाईल आहे ती फाईल आपण गव्हर्नमेंट कमिटीकडे अप्रुव्हलसाठी पाठवतो. आणि जेव्हा ही कमिटी त्याला मान्यता देते तर मान्यता दिल्यानंतर आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. पण जर काही कारणाने कुटुंबातली कोणीच व्यक्ती अवयवदाता होऊ शकत नाही, मग त्यामागे कोणतंही कारण असेल, तर मग इतर काही मार्ग आहेत? अगदी बरोबर. कधी कधी जो रुग्ण आहे त्या रुग्णाच्या रक्तगटाशी मिळता जुळता रक्तगट असलेली व्यक्ती घरात उपलब्ध नसते, किंवा जी व्यक्ती किडनी अवयव दान करू इच्छिते तिचा रक्तगट वेगळा असतो. तर अशा वेळेस एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट आपण करू शकतो. म्हणजेच जो किडनी रिसीव्ह करणार आहे, ज्याला आपण रेसिपियंट म्हणतो, त्या रेसिपियंटला आपण काही ट्रीटमेंट देऊन, जसं प्लाझ्माफेरेसिस आहे किंवा काही औषधं देऊन त्याच्या शरीरातलं अँटीबॉडीचं प्रमाण कमी करून आपण ही किडनी ट्रान्सप्लांट प्रक्रिया पूर्ण करू शकतो. एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट पूर्णपणे शासन मान्य आहे आणि ही सायंटिफिक प्रक्रिया आहे. आणि एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट आपण करत असल्यामुळे पूर्वी आपण ज्या रुग्णांना आपण किडनी देऊ शकत नव्हतो त्या रुग्णांना आजकाल आपण किडनी दान करू शकतो. जेव्हा विसंगत रक्तगटाच्या किडनी ट्रान्सप्लांट होतं, त्यात रक्त वेगवेगळे असते, म्हणजे किडनी देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं सुद्धा त्यात काही धोके निर्माण होतात? एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आपण रुग्णाच्या शरीरातल्या अँटीबॉडी या रिमूव्ह करतो. त्या अँटीबॉडीचं पहिलं प्रमाण मोजतो आणि प्लाझ्माफेरेसिस करून त्या अँटीबॉडी आपण काढून घेतो. एकदा या अँटीबॉडी काढून घेतल्या की सर्वसाधारणपणे जो सुरुवातीच्या काळातला धोका असतो हा धोका आपण टाळतो. आणि नंतर जरी या अँटीबॉडी आल्या तरी त्या अँटीबॉडी अकोमोडेट होऊन जातात, म्हणजेच या अँटीबॉडी किडनी रिजेक्ट करत नाही. तर त्यामुळे एका शब्दात सांगायचं झालं तर एबीओ इनकॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट हे एबीओ कॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे रक्तगट जुळत असलेल्या ट्रान्सप्लांट एवढंच सेफ आहे, त्याच्यात कोणताही ॲडिशनल धोका नाही. अगदीच. खरं तर प्रत्यारोपणानंतर अवयव दाता जो असतो किंवा अवयव घेणारा जो असतो, या दोन्ही व्यक्तींनी विशेष आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असेल. त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? कसं असावं त्यांचं रुटीन? आजकाल आपण लॅप्रोस्कोपिक डोनर नेफ्रेक्टॉमी करतो, म्हणजे दुर्बिणीद्वारे आपण डोनर नेफ्रेक्टॉमी करतो किंवा दुर्बिणीद्वारे आपण अवयव दात्याच्या शरीरातली किडनी काढतो. त्यामुळे हा रुग्ण, याला रुग्ण म्हणता येणार नाही, हा व्यक्ती साधारण 2 ते 3 दिवसातच आपलं पूर्वत काम करू शकतो. पूर्वीच्या काळी आपण ओपन सर्जरी करायचो, त्यामध्ये व्रण मोठा असायचा, टाके जास्त पडायचे. पण आजकाल लॅप्रोस्कोपी केल्यामुळे 3 दिवसानंतर हा रुग्ण आपल्या कामाला पूर्वत जाऊ शकतो. सध्या जे आपण टाके टाकतो ते टाके सुद्धा विरघळणारे असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपण साधारण 8 ते 15 दिवसांनी एकदा दाखवायला बोलवतो डोनरला, आणि त्यानंतर ते त्यांचं पूर्वत काम करू शकतात. डोनरला नंतर परत दाखवण्याची गरज नसते. डोनरला किंवा जो दाता असतो त्यांच्या आपण साधारण सगळ्या तपासण्या केलेल्या असतात. त्यामुळे डोनरला किंवा किडनी दात्याला त्याच्या पुढील आयुष्यात किडनी दान केल्यामुळे कुठलंही नुकसान होणार नाहीये. पण सर, या दोन्ही व्यक्तींचं जेव्हा अवयवदाताचा त्याच्या शरीरातला एक अवयव निघतो आणि कोणातरी व्यक्तीच्या शरीरात एक नवीन अवयव ॲड होतो, त्यानंतर त्यांचं आयुष्यमान तेवढंच राहतं? त्यात काही बदल होतो? नक्कीच. हा फारच छान प्रश्न आहे. अवयवदात्याचं असं दिसून आलेलं आहे, जगभरातल्या स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की अवयवदात्याचं सरासरी आयुष्यमान हे त्या जनरल पॉप्युलेशनपेक्षा किंवा सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असतं. कारण अवयवदात्याच्या सर्व तपासण्या झालेल्या असतात. जर त्याला कुठलाही आजार असेल तर तो लवकर पकडला जातो आणि त्याची ट्रीटमेंट होते. त्याप्रमाणे अवयवदात्याकडे पुढे त्याला आयुष्यात कुठलाही आजार जरी झाला तरी त्याला काळजीपूर्वक तपासण्या होतात, त्याच्यात ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे अवयवदात्याचं सरासरी आयुष्यमान हे सर्वसामान्य पॉप्युलेशनपेक्षा जास्त आहे. आपण जर रेसिपियंटचं जर आयुष्यमान पाहिलं तर रेसिपियंट ह्याचं डायलिसिसवर जे आयुष्यमान आहे सर्वसाधारणपणे त्याच्या डबल किंवा दुप्पट आयुष्यमान हे त्याला मिळू शकतं किडनी ट्रान्सप्लांट नंतर. आता हे वयानुसारही याच्यात फरक पडतो. जर आपण लहान मुलांचा विचार केला, पिडियाट्रिक एज ग्रुप किंवा तरुण मुलांचा विचार केला तर त्यांचं आयुष्यमान हे खूप चांगलं आहे. जर आपण वयोवृद्ध व्यक्तींचा विचार केला तर वयोवृद्ध व्यक्तींना ट्रान्सप्लांट नंतर डायलिसिसपेक्षा
जर कदाचित जास्त आयुष्य जरी मिळत नसेल तरी डायलिसिसपेक्षा कमी आयुष्यमान तर कधीच मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही वयोगटात डायलिसिसपेक्षा ट्रान्सप्लांट हाच पर्याय चांगला ठरतो. अनेक जण आजकाल डायलिसिसवर असतात. जर त्यांच्या कुटुंबात कोणी अवयवदाताच नसेल तर त्यांच्यासाठी इतर कोणते मार्ग आहेत? ज्यांच्या घरात कोणी अवयवदाता नसेल, भले तो मग एबीओ इनकॉम्पॅटिबल रक्तगटाचा नसेल आणि घरातल्या कुटुंबातल्या व्यक्ती काही कारणामुळे किडनी दान करू शकत नसतील, तर अशा व्यक्तींसाठी आपल्याकडे एक सेंट्रल वेटिंग लिस्ट असते, जी नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंडर काम करते. तर नोटो हे सर्व रेकॉर्ड मेंटेन ठेवते. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात नोटोचं काम ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी करते. आणि या तर ZTCC कडे जे ब्रेनडेड रेसिपियंट आहेत, म्हणजे ब्रेनडेड डोनर्ससाठी असलेले, डिसीज डोनर्ससाठी असलेले जे रेसिपियंट्स आहेत त्यांची एक लिस्ट तयार केली जाते. त्यामध्ये अर्जन्सीप्रमाणे पॉईंट सिस्टीम केले जातात आणि त्या पॉईंट्सप्रमाणे या ऑर्गन्सचं ॲलोकेशन होतं. आणि आपण पाहिलं असेल की कधी कधी ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार केले जातात. ऑर्गन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ग्रीन कॉरिडॉरद्वारे नेला किंवा एअरलिफ्ट केला, जे म्हणतो आपण, हेलिकॉप्टरद्वारे किंवा विमानाद्वारे ऑर्गन नेला. मुंबईचं हार्ट हे दिल्लीला नेऊन ट्रान्सप्लांट केलं, हे आपण ऐकलेलं असेल. तर हे अवयव शेअरिंग, नॅशनल लेवलला ऑर्गन शेअरिंग सुद्धा होतं आणि ही सर्व प्रक्रिया गव्हर्नमेंटच्या स्ट्रिक्ट निगराणीखाली होते. त्यामुळे आणि हे सर्व ॲप बेस्ड आहे, सर्व ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे पूर्णपणे पारदर्शकता यात बाळगली जाते. सर, अवयवदानाची नेमकी प्रक्रिया काय असते? खरं तर आजकाल ना सोशल मीडियावर अनेक असे मेसेजेस फिरतात की अमुक अमुक क्रमांकाच्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आपल्याकडे अमुक अमुक क्रमांकाचे म्हणजे इतके इतके अवयव आहेत जे दान करता येऊ शकतात. यात काय किती तथ्य आहे? म्हणजे काय असते ही प्रक्रिया नेमकी? नक्कीच. आपण हा प्रश्न विचारल्याबद्दल पहिल्यांदा मी आपले झीचे आभार मानतो. आपण हितगुज कार्यक्रमाद्वारे जो लोकांना संदेश देऊ इच्छिता त्याबद्दल मी पहिले आपले आभार मानतो. कारण सोशल मीडियावर अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जातात आणि गैरसमज हे बऱ्याचदा खोडसाळपणे सुद्धा पसरवले जातात. काही रॅकेट्सही त्यात इन्व्हॉल्व असतात. तर अशा प्रकारचे कुठलेही अवयवदान किंवा अवयवांचे वितरण होत नाही. सर्व प्रक्रिया ही नोटोच्या अंतर्गत ZTCCद्वारे एकदम पारदर्शकपणे राबवली जाते आणि हे सर्व कागदपत्रे आपल्याला उपलब्ध असतात. खरं तर अवयवदान हे दोन प्रकारे केलं जातं. एक तर जे मृत्यूनंतर केलं जातं म्हणजे ब्रेन डेथ व्यक्तीचं केलं जातं, आणि एक म्हणजे आपण जिवंतपणी सुद्धा आपल्या अवयवदानाची प्रक्रिया करू शकतो की मला माझे हे अवयव दान करायचे आहेत. याबद्दल आपण सविस्तरपणे सांगावं. मृत्यूच्या आधी जे आपण अवयवदान करतो याच्यात आपण फक्त किडनी आणि लिव्हरचा काही भाग एवढंच आपण डोनेट करू शकतो. पण बाकीचे अवयव जसे हृदय, फुफ्फुस, पॅनक्रियास, स्मॉल इंटेस्टाईन यासाठी आपल्याला मृत्यू पश्चातच दान करावं लागतं. म्हणून ज्या रुग्णांना हृदयविकार आहे आणि ज्यांना हृदय ट्रान्सप्लांटची गरज आहे, ज्या रुग्णांना यकृताचा विकार आहे, ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, अशा रुग्णांसाठी ही मृत्यू पश्चात अवयवदान हीच त्यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरते. आणि या रुग्णांना जे वेटिंग लिस्टप्रमाणे ऑर्गनचं अलोकेशन होतं. मृत्यू पश्चात आपण काही जर टिश्यू पाहिले तर जसं कॉर्निया आहे, बोन्स आहेत, स्किन आहे, हे टिश्यू सुद्धा आपण मृत्यू पश्चात दान करू शकतो. बरं सर, मृत्यूनंतर जर मला अवयवदान करायचं असतील तर मला त्याबद्दल काही विल बनवावी लागते का, किंवा यासाठी काही वेगळी कायदेशीर पद्धत असते का? जसं मी सांगितलं की किडनी पेशंटसाठी आपल्याकडे आज डायलिसिसचा पर्याय उपलब्ध आहे. किडनी पेशंटसाठी आपल्याला घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीने किडनी दान केली तर त्यांच्यासाठी ट्रान्सप्लांटचा पर्याय उपलब्ध आहे. पण काही रुग्ण ज्यांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे, हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे, किंवा ज्यांना पॅनक्रियास ट्रान्सप्लांट, ज्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्येच नाही, ज्यांना पॅनक्रियासची गरज आहे, तर अशा रुग्णांसाठी ब्रेनडेड किंवा डिसीज डोनर्सवरच अवलंबून राहावं लागतं. तर यासाठी आपल्याला ऑर्गन डोनेशन ही जी संकल्पना आहे ही समाजात रुजवणं गरजेचं आहे. आज जर मला ऑर्गन डोनेट करायचे असेल, माझ्या मृत्यू पश्चात माझे अवयव दान करायचं असेल मला, तर आज मला फक्त नोटो वेबसाईटवर जाऊन मला माझी प्लेज किंवा जी कन्सेंट म्हणतो ती आपल्याला साईन करायची आहे. हे काही कुठलं लिगल डॉक्युमेंट नाही आहे. पण मी जेव्हा ऑर्गन डोनर म्हणून प्लेज करतो किंवा ऑर्गन डोनर म्हणून मी शपथ घेतो, तेव्हा ही गोष्ट मी माझ्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून मला उद्या जर माझा अपघात झाला आणि अपघातात माझा मेंदू निकामी झाला पण माझे इतर अवयव जर चांगले चालत असतील, तर माझे नातेवाईक पुढाकार घेऊन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरला किंवा सोशल वर्करला किंवा
हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क साधून माझे अवयव दान करू शकतात. अवयवदानाची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक आणि गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली आहे. आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. सर, आजवर आपण अनेक रुग्णांवर उपचार केले असतील किडनी प्रत्यारोपणाचे. जगभरातली एखादी अशी लक्षात राहिलेली कोणती अवयवदानाची केस आपण आमच्याबरोबर शेअर करू शकता? नक्कीच. याच्यात मी आता एक माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो आणि दुसरे जे 2 अनुभव आहेत ते जगभरातले सांगतो. माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे 2014 साली एक आजोबा होते ज्यांच्या मुलाला किडनीचा त्रास होता. डायबिटीसमुळे ज्यांच्या मुलाची किडनी खराब झाली होती आणि जो डायलिसिसवर आला होता. 2014 साली या आजोबांचं वय 77 वर्ष होतं. आम्ही बाकीच्या जेव्हा घरातल्या इतर मंडळींची विचारपूस चालू केली की कोण किडनी दाता होऊ शकेल का, तर तेव्हा सर्वप्रथम हे आजोबा पुढे आले आणि म्हटले मी माझ्या मुलाला किडनी द्यायला तयार आहे. आम्ही सुरुवातीला दचकलो की आपल्याला शास्त्राप्रमाणे 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तीची आपण शक्यतो किडनी दान करून घेत नाही, कारण 60 वर्षानंतर किडनीचं काम थोडं क्षीण झालेलं असतं आणि अशा व्यक्तीची जर किडनी घेतली तर ती व्यक्ती पुढे आयुष्यात तिला किडनीचा त्रास होऊ शकतो. पण हे आजोबा यांची जीवनशैली एकदम निरोगी होती. रोज हे 5 किलोमीटर चालत होते आणि हे आजोबा कॉन्फिडेंटली पुढे आले आणि म्हटले तुम्ही माझ्या किडनीचं तपासणी तर करून बघा. जर तपासणीत माझी किडनी व्यवस्थित वाटली नाही तर डोनेट करणार नाही मी, पण जर माझी किडनी जर व्यवस्थित असेल तर मी डोनेट करायला तयार आहे. आजोबांच्या या आत्मविश्वासामुळे आम्ही त्यांच्या सर्व तपासण्या केल्या आणि आजोबांचे सर्व अवयव एकदम ठणठणीत काम करत होते. मग त्या आजोबांचं आम्ही किडनी प्रत्यारोपण केलं. त्यांनी त्यांच्या मुलाला किडनी दिली. ही घटना 2014 सालची. आज 2025 साली त्या आजोबांचं वय 88 वर्ष आहे. फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी 88वा वाढदिवस साजरा केला. आता त्यांनी 89व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि हे आजोबा अजूनही तसेच ठणठणीत आहेत आणि अजूनही त्यांची तीच निरोगी जीवनशैली आहे. तर या आजोबांमुळेच आम्हाला हा धडा मिळाला की कुठल्याही वयात आपण किडनी प्रत्यारोपण करू शकतो. फक्त आपल्याला आपल्या तपासण्यांवर आणि आपल्या स्किलवर विश्वास हवा. जसं तुम्ही म्हटलात आंतरराष्ट्रीय पातळीच्या, तर आंतरराष्ट्रीय पातळीच्या मी 2 घटना सांगेन. एक जी घटना आहे ती निकोलस ग्रीन नावाच्या मुलाची आहे. हा अमेरिकन सिटीजन आपल्या आई वडिलांसमवेत सुट्टीची मजा करायसाठी इटलीमध्ये आला होता आणि इटलीमध्ये काही गैरसमजुतीमुळे माफिया लोकांनी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सर्व कुटुंब या गोळीबारात वाचलं, पण बिचारा निकोलस जो तेव्हा 8 वर्षाचा मुलगा होता त्याच्या मेंदूत गोळ्या गेल्या आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा त्याला मेंदू मृत किंवा ब्रेनडेड असं डिक्लेअर केलं होतं. तर त्याला ब्रेनडेड डिक्लेअर केल्यानंतर निकोलसच्या आईवडिलांनी फार धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी असं ठरवलं की आपण निकोलसचे अवयव दान करायचे. आता निकोलस हा अमेरिकन सिटीजन तो सुट्टीसाठी आपल्या आईवडिलांसोबत इटलीत गेला होता. त्यांनी इटली गव्हर्नमेंटशी संपर्क साधला. इटलीची गव्हर्नमेंट आणि अमेरिकेची गव्हर्नमेंट या दोन्ही सरकारांनी मिळून निर्णय घेतला. सर्व सरकारी प्रक्रिया सुलभ केल्या आणि निकोलसचे अवयव दान केले. आज त्या निकोलसचं इटलीमध्ये स्मारक उभारलं गेलेलं आहे. त्यामुळेच कुठल्याही वाईटातून जी चांगली घटना घडते त्याला निकोलस ग्रीन इफेक्ट असं म्हणतो. ते एका छोट्या 8 वर्षाच्या मुलांनी जगासमोर आदर्श घालून दिलेला आहे. त्याच्या आईवडिलांच्या या धाडसाला सलामच आहे. अगदीच. आता जाता जाता आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल डॉक्टर? आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर, पेनकिलरचं अतिसेवन यामुळे आपल्या किडनीवर मारा होऊ शकतो. किडनीचं काम जर कमी झालं किंवा किडनी निकामी झाली तर घाबरून जाऊ नका. किडनी वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. निरोगी जीवनशैली आत्मसात करा. पण किडनी जर खराबच झाली तर आपल्याकडे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे सुद्धा पर्याय आहेत. कुठल्याही संकटाला डगमगू नका. संकटाला धैर्यानं सामोरे जा. धन्यवाद डॉक्टर. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.